नमस्कार. आज आपण शेतकरी आंदोलन आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी या संदर्भात थोडक्यात माहिती घेऊया. शेतकरी आंदोलनाची काय मागणी आहेत आणि त्यावर स्वामीनाथन आयोगाच्या काय शिफारशी आहेत. तर पहा, शेतकरी आंदोलन आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत. तर किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी MSPची कायदेशीर हमी त्यांना हवी. सर्व पिकांसाठी किमान आधारभूत किंमत MSP सुनिश्चित करणारा कायदा लागू करण्यात यावा. स्वामीनाथन आयोगाच्या अहवालावर आधारित पीक किमतीचं निर्धारण करण्यात यावं. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी उत्पादनाच्या भारित सरासरी खर्चापेक्षा MSP कमीत कमी 50% जास्त असेल, यालाच C2+50% सूत्र म्हणून ओळखलं जातं. C2 म्हणजे काय, तर भांडवलाची किंमत आणि जमिनीचं भाडं. शेतकऱ्यांना 50% परतावा देण्यासाठी भांडवल आणि जमिनीचं भाडं यांच्या खर्चाचा समावेश असतो. म्हणजे शेतकऱ्यांना कमीत कमी 50% परतावा द्यावा आणि त्यामध्ये भांडवल आणि जमिनीचं भाडं यांचाही त्यामध्ये समावेश असावा, त्यांच्या खर्चाचा समावेश असला पाहिजे. अतिरिक्त मागण्या काय आहेत शेतकरी आंदोलनाच्या. शेतकरी आणि शेतमजुरांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी. 2013 साली जो भूसंपादन कायदा झाला त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. शेतकऱ्याच्या लेखी संमतीनं आणि कलेक्टरदाराच्या चौपट भरपाई देण्यात यावी. ऑक्टोबर 2021च्या लखीमपूर खेरी हत्याकांडातील गुन्हेगारांना शिक्षा देण्यात यावी. जागतिक व्यापार संघटना जी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमधून भारताची माघार आणि सर्व मुक्त व्यापार करार FTS गोठवावं. शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन देण्यात यावी. 2020मध्ये दिल्लीतील शेतकरी आंदोलनादरम्यान, ज्यावेळेस ते दिल्लीमध्ये आंदोलन झालं 2020मध्ये, त्या दरम्यान मरण पावलेल्या शेतकऱ्यांसाठी भरपाई आणि संबंधित कुटुंबातील सदस्यांना नोकरी पण देण्यात यावी. वीज दुरुस्ती विधेयक आणण्यात यावं. ते 2020मध्ये ते जे आहे त्यात बदल करण्यात यावा. 2020चं रद्द करण्यात यावं. मनरेगा अंतर्गत वर्षाला किमान 200 दिवसांच्या कामाची हमी देण्यात यावी आणि त्या 200 दिवसांमध्ये रोजची मजुरी ही 700 रुपये करून त्या योजनेला शेतीशी जोडण्यात यावं. तसंच बियाणं, कीटकनाशकं, खतं यांमध्ये भेसळ करणाऱ्या कंपन्यांना कठोर दंड आणि बियाणांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यात यावी. मिरची, हळद यांसारख्या मसाल्यांसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात यावी. जल, जंगले, जमीन यांवर आदिवासींचा हक्क सुनिश्चित करण्यात यावेत. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी. आता याच्या स्वामीनाथन आयोगानं काय शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी काय आहेत, तर या स्वामीनाथन आयोगाची स्थापना झाली 18 नोव्हेंबर 2004मध्ये. अंतिम अहवाल आला 4 ऑक्टोबर 2006मध्ये. अध्यक्ष होते MS स्वामीनाथन. पूर्ण वेळ सदस्य होते राम बदन सिंग, YC नंदा. अर्धवेळ सदस्य होते RL पिटले, जगदीश प्रधान, चंदा निमकर, अतुल कुमार अंजन आणि सदस्य सचिव होते अतुल सिन्हा. शेतकरी महिलांना समर्थन. केंद्रीय अन्न आणि कृषी मंत्र्यांच्या अखत्यारीत महिला आणि बाल विकास, ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री सहअध्यक्षांसह कृषी क्षेत्रातील महिलांना नवीन करारासाठी राष्ट्रीय महामंडळाची स्थापना करण्यात यावी. कृषी शाळा, नाविन्यपूर्ण शेती पद्धतींचा प्रसार करण्यासाठी कृषी शाळा स्थापन करण्याची शिफारस केलेली आहे. धान्य आणि चारा बँक, धान्य बँक, सामुदायिक अन्न चारा बँकेच्या स्थापनेचा प्रस्तावही दिलेला आहे. विमा आणि माती परीक्षण करण्यात यावं. विम्याला प्रोत्साहन आणि तसंच प्रगत माती परीक्षण प्रयोगशाळांचं राष्ट्रीय नेटवर्क स्थापित करण्यात यावं. बाजार सुधारणा, कंत्राटी शेतीसाठी आचारसंहिता सुचवणं आणि राज्य APMC कायदा, जीवनावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा करणं, ह्या शिफारसी स्वामीनाथन आयोगानं केल्यात. तसंच कृषी खर्च आणि किंमत आयोगानं MSPची शिफारस करणाऱ्या कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट्स अँड प्राइजेस साठी सूचना केल्यात. यामध्ये उत्पादनाची सरासरी किंमत आणि जोखीम घटकांसह MSPची पातळी ठरवताना विविध घटकांचा विचार केला जावा. किमान आधारभूत किंमत
देशाच्या सर्व प्रदेशांमध्ये MSP वेळेवर जारी करण्यासाठी MSPची चांगली अंमलबजावणी करण्याची शिफारस करण्यात यावी. C2+50%च्या विशिष्ट सूत्राला आयोगानं समर्थन दिलेलं नाही आहे. किमान आधारभूत किंमत म्हणजे काय? MSP तर पिकांची बाजारातील किंमत काहीही असली तरी ज्या विशिष्ट किमतीला सरकार शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी करतं त्याला किमान आधारभूत म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राईज असं म्हटलं जातं. सरकार जे खरेदी करतं बाजारात काहीही किंमत असू द्या, सरकार त्या पिकांची खरेदी करतं त्या किमतीला मिनिमम सपोर्ट प्राईज MSP असं म्हटलं गेलं आहे. MSPला कोणतंही वैधानिक समर्थन नाही आहे. कोणताही शेतकरी आपला हक्क म्हणून MSPची मागणीही करू शकत नाही. कृषी मंत्रालयातील कृषी खर्च आणि किंमत आयोगानं CACP 23 पिकांसाठी MSPची शिफारस केलेली होती. CACP एखाद्या वस्तूसाठी MSPची शिफारस करताना विविध घटकांचा विचार करतं. उदाहरणार्थ लागवडीचा खर्च, वस्तू उत्पादनासाठी पुरवठा आणि मागणीची परिस्थिती, बाजारभावांचा कल, देशांतर्गत जागतिक इतर बाजारांच्या तुलनेत समानता. MSPमध्ये समाविष्ट असलेली पिकं ही कोणती? तर बघा याच्यामध्ये 7 प्रकारची तृणधान्य आहेत. भात, गहू, मका, बाजरी, ज्वारी, नाचणी आणि बार्ली. 5 प्रकारच्या डाळी इथं चणा, तूर, उडीद, मूग आणि मसूर. 7 तेलबिया, मोहरी, भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, करडई आणि काराळे. 4 व्यावसायिक पिके आहेत. कापूस, ऊस आणि कच्चा ताग. MSP गणना पद्धत यामध्ये कमिशन फॉर ॲग्रिकल्चर अँड कॉस्ट अँड प्राइजेस यामध्ये A2+FL या सूत्रावर आधारित केवळ सशुल्क खर्च आणि कौटुंबिक श्रमाचं मूल्य लक्षात घेऊन MSPची शिफारस करतं. A2 यामध्ये बियाणं, खतं, कीटकनाशकं, भाड्यानं घेतलेले मजूर, भाडे तत्वावर घेतलेली जमीन, इंधन, सिंचाई इत्यादी शेतकऱ्यांनी थेट रोख तर इतर प्रकारात केलेल्या सर्व खर्चाचा यामध्ये समावेश होतो. A2+FL A2 सोबतच कौटुंबिक श्रमाचं मूल्य समाविष्ट असतं याच्यामध्ये. C2 हा A2+FL यापेक्षा अधिक व्यापक खर्च आहे. C2 मध्ये A2 आणि FL सोबतची मालकीची जमीन, स्थिर भांडवली मालमत्तेवरील भाडं आणि व्याज यांमधील घटकांचा देखील यामध्ये समावेश केला गेला आहे. गव्हाच्या उत्पादन खर्चापेक्षा जास्त परतावा. पंजाबमध्ये गव्हाचा उत्पादन खर्च हा C2 1,503 रुपये प्रति क्विंटल इतका आहे. तर सरकारनं निश्चित केलेली MSP ही 2,275 रुपये प्रति क्विंटल आहे. 2,275 म्हणजे शेतकऱ्यांना उत्पादनाच्या खर्चापेक्षा 772 रुपये प्रति क्विंटल अधिक परतावा मिळणार आहे. ही रक्कम C2पेक्षा 51.36% अधिक परतावा दर्शवते. MSPची गणना ही शेतकऱ्यांच्या मागण्यांमधील तफावत. तर शेतकरी C2+50% वर आधारित MSPची मागणी करतात तर सरकार त्यांना A2+FL हे सूत्र वापरून MSPची गणना करतं. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी परतावा मिळतो. MSPची गरज काय? मिनिमम सपोर्ट प्राईज तर किमान किमतीची हमी मिळावी. शेतकऱ्यांना विशिष्ट पिकांची विक्री करता यावी तेव्हा त्यासाठी त्यांना MSP ही शेतकऱ्यांना गरजेची. शेतकऱ्यांसाठी ते सुरक्षा जाळं किंवा विमा म्हणून काम करेल. हमीभाव आणि खात्रीशीर बाजारपेठ, उच्च गुंतवणूक प्रोत्साहन देईल. तसंच कृषी उपक्रमामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करेल अशी अपेक्षा आहे. जागतिकीकरणामुळे शेतीमालाला मुक्त व्यापार होत असल्यानं किमतीतील अवास्तव चढ उतारापासून शेतकऱ्यांचं संरक्षण करण्याचं कामही MSP करेल. आता याच्यामध्ये लागू करण्यात आव्हानं कोणती? तर अतिउत्पादन चिंता. शेतकरी एकाच वेळेस किंवा सगळे शेतकरी एकच उत्पादन घेतात त्याच्यामुळे अतिउत्पादन होऊ शकतं. पीक पद्धतीचं नाश, वेगवेगळी पिकं न घेतल्यामुळे, एकच पीक घेतल्यामुळे त्यालाच बाजारभाव दिल्यामुळे पीक पद्धतीचा नाश होऊ शकतो. साठवणूक आणि संसाधन समस्या. एकच पीक भरपूर घेतल्यामुळे साठवणुकीची समस्या येईल, संसाधनांची समस्या येईल, शेतकऱ्यांमध्ये असमानता आहे, खाजगी व्यापाऱ्यांकडून याचा विरोध होऊ शकतो, सरकारवर आर्थिक ताण येतो आणि सामाजिक परिणामसुद्धा यामधून उद्भवतात. MSPशी संबंधित समस्या. तर MSPशी काय? तर सुलभता आणि जागरूकता. एका सर्वेक्षणात असं दिसून आलं की 81% शेतकरी हे वेगवेगळ्या पिकांसाठी सरकारने निश्चित केलेल्या
MSPबद्दल जागरूक होते, परंतु त्यापैकी केवळ 10% शेतकऱ्यांनाच पेरणीच्या हंगामापूर्वीच्या MSPबद्दल माहिती होती. केवळ 50% पेक्षा जास्त शेतकऱ्यांना त्यांची MSP हक्क एका आठवड्यानंतर मिळतं. विपणन व्यवस्था व्यवस्थित नाही, खराब विपणन व्यवस्था आहे. त्यामुळे सुमारे 67% शेतकरी त्यांच्या स्वतःच्या व्यवस्थेनं MSP दरानं, तर 21% शेतकरी हे दलालांद्वारे उत्पादनाची विक्री करतात. MSPवरील नीती आयोगाच्या अहवालानुसार नमुना राज्यातील 21% शेतकऱ्यांनी सरकारने घोषित केलेल्या MSPबद्दल समाधान व्यक्त केले, तर 79% शेतकऱ्यांनी विविध कारणांमुळे दोष व्यक्त केला आहे. जरी नमुना राज्यातील बहुसंख्य शेतकरी MSP दरावर असमाधानी असले तरीही त्यांच्यापैकी 94% शेतकऱ्यांनी MSP दर कायम ठेवण्याची मागणी केलेली सुद्धा आहे. पंजाबच्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या मागण्या काय तर बघा, सर्व शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत किंमत MSP वर पिकांची खरेदी सुनिश्चित करेल असा कायदा सरकारनं करावा, अशी प्राथमिक मागणी या पंजाबच्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची आहे. ही मागणी काही प्रमाणात डॉक्टर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीशी सुसंगत आहे, परंतु स्वामीनाथन आयोगानं सुद्धा MSPसाठी कायदेशीर हमी देण्याची शिफारस केलेली नाही. याच्यामध्ये प्रभावी मार्ग काय तर सध्याच्या कृषी संकटाचा सामना करण्यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींना शेतकऱ्यांच्या सध्याच्या मागण्यांशी जोडणारा संतुलित दृष्टिकोन आवश्यक आहे. यामध्ये कायदेशीर MSPची खात्री करणं, उत्पादकता वाढवणं आणि कृषी क्षेत्रातील महिलांसाठी शाश्वत समर्थन, नाविन्यपूर्ण शेती पद्धती याबद्दल लक्ष केंद्रित करताना बाजार सुधारणं याही बाबींचा समावेश यामध्ये येणार आहे. धन्यवाद.